आपल्या भारत देशामध्ये अनेक संत होऊन गेले, परंतु जगद्गुरु संत तुकाराम महाराज वैकुंठाला गेले. असे एकमेव संत सदेह वैकुंठाला जाण्याचा तो दिवस म्हणजे तुकाराम बीज. आणि आजही आपण तुकाराम बीज साजरी करतो. संत तुकाराम महाराज वैकुंठाला जाण्याचं रहस्य, त्यांच्याविषयी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ नक्की पहा आणि जास्तीत जास्त शेअर करा. शेवटी नक्की कमेंट करा, जय जय रामकृष्ण हरी. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा. असे सांगणारे जगद्गुरु संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील कळस मानले जातात. फाल्गुन वद्य द्वितीया हा दिवस आपण तुकाराम बीज म्हणून साजरा करतो. याच दिवशी महाराज सहदेव वैकुंठाला गेले अशी वारकरी संप्रदायाची श्रद्धा आहे. महाराष्ट्राच्या संत परंपरेत ज्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते ते म्हणजे संत तुकाराम महाराज. वारकरी संप्रदायाचे श्रेष्ठ संत, समाज प्रबोधनकार आणि अभंगवाणीचे अमर कवी म्हणून त्यांचे स्थान अढळ आहे. तुकाराम बीज हा दिवस त्यांच्या वैकुंठ गमनाची आठवण करून देणारा पवित्र दिवस आहे. या दिवशी आपण त्यांच्या जीवन कार्याचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा अंगीकार करण्याची प्रेरणा घेतो. संत तुकाराम हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक महान संत व कवी होते. पुणे जिल्ह्यातील देहू येथे जन्मलेले तुकाराम बोल्लोबा आंबिले हे त्यांच्या अभंगवाणी, भक्ती आणि समाज प्रबोधनासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी विठ्ठल भक्तीचा सोपा मार्ग सांगत अभंगाच्या माध्यमातून दांभिकपणावर प्रहार केले व वारकरी संप्रदायाचा कळस म्हणून ओळखले जातात. महाराष्ट्राला संताची भूमी म्हटले जाते. या संताच्या परंपरेत संत तुकाराम महाराजांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांना जगद्गुरु म्हणूनही ओळखले जाते. तुकाराम महाराज हे केवळ भक्ती करणारे संत नव्हते, तर ते एक क्रांतिकारक कवी आणि समाज सुधारक होते. संत तुकारामांचा जन्म इसवी सन 1608च्या सुमारास पुणे जिल्ह्यातील देहू गावात मोरे कुटुंबात झाला. त्यांच्या आईचे नाव कनकाई आणि वडिलांचे नाव बोल्लोबा होते. त्यांच्या पूर्वजांपासून विठ्ठलाची पूजा करण्याची परंपरा होती. तुकाराम महाराजांचा किराणा मालाचा व्यवसाय होता आणि ते एक उत्तम शेतकरी देखील होते. त्यांच्या पत्नीचे नाव अवलाई जिजाई होते. त्यांचे गुरु बाबाजी चैतन्य हे होते. लहानपणापासूनच तुकारामांना नामस्मरणाची गोडी होती, परंतु त्यांच्या आयुष्यात लहान वयातच दुःखाचे सावट आले. दुष्काळ, व्यापारातील तोटा, आई वडिलांचे निधन आणि कुटुंबियांची जबाबदारी, सगळ्या संकटांनी त्यांना खंबीर बनवले. घरात दुष्काळ पडल्यामुळे आणि व्यवसायात नुकसान झाल्यामुळे ते संसारात विरक्त झाले. त्यांनी आपला जीवनाभ्यास विठ्ठल भक्तीकडे वळवला. भामचंद्र डोंगरावर त्यांनी उपासना केली. या काळात त्यांना अभंग स्फुरले आणि त्यांनी लोकभाषेत म्हणजेच मराठीत अभंग रचना करण्यास सुरुवात केली. जीवनातील दुःखांनी तुकाराम महाराजांना वैराग्याकडे वळवले. त्यांनी संसारिक मोह सोडून भक्ती, नामस्मरण आणि कीर्तनाचा मार्ग स्वीकारला. त्यांच्या भक्तीचा केंद्रबिंदू होता विठोबा, पंढरपूरचा विठ्ठल. तुकाराम महाराजांनी रामकृष्ण हरी या नामाचा जप करत लोकांना सदाचार, प्रामाणिकपणा आणि समतेचा संदेश दिला. त्यांची भक्ती ही केवळ मंदिरापुरती मर्यादित नव्हती, ती समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणारी होती. तुकाराम महाराजांची सर्वात मोठी देणगी म्हणजे त्यांची अभंगवाणी. त्यांच्या अभंगाचा संग्रह तुकाराम गाथा म्हणून ओळखला जातो. साध्या, सोप्या आणि बोली भाषेत लिहिलेल्या या अभंगांनी सामान्य माणसाच्या हृदयाला स्पर्श केला. त्यांच्या अभंगातून त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, दांभिकपणा आणि अन्याय यावर प्रहार केला. ते म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. या ओव्या
समाजातील दीनदुबळ्यांप्रती करुणा आणि सेवाभावाची शिकवण देतात. तुकाराम महाराजांचे अभंग आजही लोकांच्या ओठावर आहेत. त्यांच्या अभंगांमध्ये भक्ती, निसर्ग, सामाजिक नैतिकता आणि उपदेशाचा सुंदर संगम आहे. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा, दांभिकपणा आणि जातीभेदावर जोरदार प्रहार केले. तुकाराम महाराजांनी जातीभेद, अहंकार आणि खोट्या दिखाव्याला तीव्र विरोध केला. त्यांचे विचार अत्यंत प्रगत आणि मानवतावादी होते. त्यांनी सांगितले की देवाला बाह्य दिखावा नको, त्याला हवे आहे निर्मळ मन आणि प्रामाणिक आचरण. त्यांच्या कीर्तनातून लोकांना नैतिकतेचा आणि सत्याचा मार्ग दाखवला गेला. त्यामुळे ते केवळ संत नव्हते तर समाज सुधारकही होते. ज्ञानेश्वर माऊलींनी रचलेल्या वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्म मंदिराचा कळस म्हणून संत तुकारामांना ओळखले जाते. त्यांनी पंढरीची वारी आणि टाळ मृदंगाच्या गजरात भक्तीचा प्रसार केला. संत तुकाराम महाराज हे वारकरी संप्रदायातील प्रमुख संत मानले जातात. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ यांच्या परंपरेत त्यांनी भक्ती चळवळीला नवी ऊर्जा दिली. त्यांच्या अभंगांनी भक्तीला लोकभाषेचा आधार दिला. तुकाराम महाराजांच्या अभंगांना काही लोकांनी विरोध केला. त्यांच्या लिखाणाची पोथी नदीत फेकून दिल्याची कथा सुप्रसिद्ध आहे. परंतु भक्तीच्या सामर्थ्याने ती पोथी पुन्हा वर आली अशी लोकश्रद्धा आहे. हा प्रसंग त्यांच्या भक्तीची आणि देवावरील निष्ठेची साक्ष देतो. संत तुकाराम महाराज हे निर्भय होते आणि त्यांनी समाजातील चुकीच्या गोष्टींवर नेहमीच बोट ठेवले. इसवी सन 1650 मध्ये ते सदेह वैकुंठाला गेले असे मानले जाते, जो आजही एक चमत्कार मानला जातो. फाल्गुन वद्य द्वितीया हा दिवस तुकाराम बीज म्हणून साजरा केला जातो. लोक परंपरेनुसार या दिवशी संत तुकाराम महाराज विठ्ठलाच्या कृपेने देहासहित वैकुंठाला गेले. हा दिवस त्यांच्या जीवन कार्याच्या स्मरणाचा आणि नामस्मरणाचा उत्सव आहे. दरवर्षी देहू येथून पंढरपूरकडे निघणारी पालखी वारकरी परंपरेचे प्रतीक आहे. हजारो वारकरी ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत पायी वारी करतात. ही परंपरा आजही अखंड सुरू आहे. संत तुकाराम महाराजांच्या शिकवणीचे मुख्य मुद्दे खालीलप्रमाणे आपण पाहूया. नामस्मरण हेच खरे साधन. सर्व मानव समान आहेत. अहंकाराचा त्याग करा आणि सत्य, प्रामाणिकपणा आणि करुणा जोपासा. दीनदुबळ्यांची सेवा करा. त्यांचे तत्वज्ञान आजच्या काळातही तितकेच महत्वाचे आहे. स्पर्धा, तणाव आणि स्वार्थाच्या युगात त्यांच्या विचारांनी मनाला शांतता मिळते. आज समाजात नैतिक मूल्यांची गरज अधिक आहे. तुकाराम महाराजांनी दिलेला समतेचा, प्रेमाचा आणि भक्तीचा संदेश आजही तितकाच उपयुक्त आहे. त्यांच्या विचारांमुळे आपल्याला समजते की खरा धर्म म्हणजे मानवतेची सेवा. संत तुकाराम महाराज हे केवळ एक संत नव्हते, तर ते मानवतेचे दीपस्तंभ होते. त्यांच्या अभंगातून समाजाला योग्य दिशा मिळाली. तुकाराम बीज हा दिवस त्यांच्या कार्याची आठवण करून देतो आणि आपल्याला नामस्मरण, सदाचार आणि समतेचा मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा देतो. संत तुकाराम महाराजांनी फाल्गुन वद्य द्वितीयेला सदेह वैकुंठाला प्रयाण केले असे मानले जाते. धार्मिक महत्व म्हणजे या दिवशी भगवान विष्णू स्वतः गरुडावर बसून तुकोबारायांना घेण्यासाठी आले होते अशी भाविकांची श्रद्धा आहे. हे ऐतिहासिक वैकुंठ गमन पुणे जिल्ह्यातील देहू येथे इंद्रायणी नदीच्या काठी झाले. आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा राम राम घ्यावा. आम्ही जातो आपुल्या गावा, आमचा राम राम घ्यावा. हा तुकोबारायांचा निरोप देणारा अभंग या दिवशी आवर्जून म्हटला जातो. शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, तुका म्हणे होईल ते होऊ दे, तुका म्हणे होईल ते होऊ दे, देवा तुझ्या नामी राहू दे, देवा तुझ्या नामी राहू दे. संत तुकाराम महाराजांना विनम्र अभिवादन करते.